हाय हॅलो नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी कुकिंग या चॅनलमध्ये. पुन्हा एकदा आपण घेऊन येत आहोत अतिशय चवदार शेवग्याची भाजी. आपण ही रेसिपी एका सिक्रेट टीप सोबत करणार आहोत, त्यामुळे नक्कीच रुचकर लागेल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्ही इथे पाहतच असाल ही दिसायला किती उत्कृष्ट आहे, त्यासोबत चवीलाही अतिशय रुचकर आहे. चला तर मग न थांबता सुरुवात करूया आपल्या शेवग्याच्या शेंगांच्या आमटीच्या रेसिपीला. आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. तर सर्वप्रथम आपल्याला दाण्याचे कूट तयार करायचे आहे व त्यासाठी शेंगदाणे मंद आचेवर खरपूस असे भाजून घ्यायचे. त्यामुळे आपल्या भाजीला अतिशय चांगली चव येते. व त्यानंतर शेंगदाणे बारीक वाटून घ्यायचे व त्यात 2-3 लसूण पाकळ्या घालायच्या व तेही चांगल्या पद्धतीने बारीक वाटून घ्यायचे. अशा पद्धतीने तयार आहे आपले दाण्याचे कूट. आपल्याला आता तयार करायचा आहे तो मसाला. तर त्यासाठी कढईमध्ये तेल टाकून त्यात खोबरे परतवून घ्यायचे. तांबडा रंग येईपर्यंत चांगले परतायचे व त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे व त्याच कढईत आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे व तोही चांगला तांबडा रंग येईपर्यंत परतायचा व त्यानंतर आपल्याला त्यामध्ये टोमॅटोचे काप घालून घ्यायचे आहेत व तेही चांगल्या पद्धतीने परतायचे. तुम्ही पाहतच असाल इथे चांगल्या पद्धतीने टोमॅटो कांदा परतले गेले आहेत. आता आपल्याला लगेच 2-3 लसूण पाकळ्या घालायच्या आहेत व तेही चांगल्या पद्धतीने परतले की ते सर्व मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे. तुम्ही पाहत असाल इथे आपण एका प्लेटमध्ये काढलेली आहे व साईड बाय साईड शेवग्याच्या शेंगा चांगल्या पद्धतीने धुवून व त्याचे एकसारखे बारीक काप करून घेतले आहेत. त्यासोबत कोथिंबीर व कढीपत्ताही चांगल्या पद्धतीने धुवून घेतलेला आहे. आता आपण धने व जिरे कढईत भाजून घेणार आहोत. आता आपल्याला सुका मसाला तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी धने, खोबरे, जिरे वाटून घ्यायचे व त्यानंतर आपल्याला ओला मसाला तयार करायचा व त्यासाठी कांदा, टोमॅटो, लसूण, आले बारीक वाटून घ्यायचे. ही झाली आपल्या रेसिपीची पूर्वतयारी व आता आपल्याला मेन रेसिपीला सुरुवात करायची आहे. त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम एका कढईमध्ये तेल तापवून घ्यायचे आहे. तेल चांगले तापले की आपल्याला त्यामध्ये जिरे व मोहरी घालून घ्यायची आहे. जिरे व मोहरी चांगली तडतडली की आपल्याला त्यामध्ये सुक्का मसाला घालून घ्यायचा आहे व तोही चांगल्या पद्धतीने परतवायचा. तेल सुटेपर्यंत मसाला परतवायचा. आपल्याला आता ओला मसालाही ॲड करून घ्यायचा आहे व तोही चांगल्या पद्धतीने परतवून घ्यायचा. तुम्ही पाहतच असाल इथे चांगल्या पद्धतीने परतला जात आहे. त्यानंतर आपल्याला तिखट, मीठ आणि हळद ॲड करून घ्यायची आहे व तेही चांगल्या पद्धतीने परतवून घ्यायची. तुम्ही पाहतच असाल आपला मसाला चांगल्या पद्धतीने परतला गेलेला आहे व चांगले तेल सुटलेले आहे व त्यानंतर लगेच आपल्याला त्यामध्ये शेवग्याच्या शेंगा ॲड करून घ्यायच्या आहेत व त्याही चांगल्या मसाल्यामध्ये परतवून घ्यायच्या, जेणेकरून आपला मसाला शेवग्यांच्या शेंगाला चोही बाजूंनी चांगला लागला जाईल. आता या व्हिडिओमधील सिक्रेट टिप म्हणजे आपल्याला शेवग्याच्या शेंगाच्या आमटीमध्ये गरम पाण्याचा वापर करायचा आहे. कोणतीही भाजी बनवायची असेल तर गरम पाणी टाकल्याने ती अतिशय रुचकर आणि चविष्ट बनते. त्यामुळे ही या व्हिडिओतील सिक्रेट टिप आहे. तुम्ही इथे पाहू शकता आपली शेवग्याच्या शेंगाची आमटी तयार आहे. दिसायलाही किती उत्कृष्ट दिसत आहे.
नंतर आपल्याला त्यामध्ये शेंगदाण्याचे कूट घालून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने आपली शेवग्याच्या शेंगाची आमटी तयार आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.